लाडक्या गणरायाचं आज आगमन झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या सणाला सुरुवात झालेली आहे। कलाकारांच्या घरीसुद्धा मोठ्या आनंदात हा सगळा उत्सव साजरा केला जातो आणि आपण आता सध्या आलेलो आहोत केदार शिंदेंच्या घरी। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत गणेशोत्सव त्यांच्यासाठी काय नेमका खास असतो, काय विशेष गोष्टी असतात, कारण ते बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या घरचा जो गणपती आहे तो चर्चेत असतो। कलाकारांपैकी एक मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करणारं हे एक नाव आहे। आपण सरांशी संवाद साधूयात। सर, तुमच्यासाठी गणेशोत्सव नेमका काय आहे? या सगळ्या 10 दिवसांचं नियोजन कसं असतं, काय नेमका आनंद असतो? आमच्याकडे 1.5 दिवसाचाच गणपती आहे, पण गणरायाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने अशी प्रत्येक वर्षी एक वेळ येते की तेवढा गणपती आणण्याची किंवा ते डेकोरेशन करण्याची संधी मला मिळतच नाही, कारण मी नसतो घरी। हे सगळं माझी मुलगी सना, बायको बेला, माझा भाऊ ओमकार असे आणि त्याची बायको युगा असे 4 जण मिळून हे सगळं करतात। काल गणपती घरी आणले, ते पण माझ्या लेकीने आणले। पण गणपतीबद्दल विशेष प्रेम अशासाठी आहे की एकतर ते कलेची आराध्य देवता, त्यामुळे ते आराध्य दैवत गणपती म्हणतो आपण। कुठल्याही गोष्टीचा श्री गणेशा गणपतीचं नाव घेऊनच करतो, त्यामुळे आमचं कुठलंही नवीन काम जरी सुरू करायचं असलं तरी ते गणपती बाप्पाला पहिलं स्मरण करूनच केलं जातं। या दिवसातला आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण मी ज्या एरियातून आलो, लालबाग, परळ वगैरे, इथे म्हणजे 11 दिवस काय बोलायचंच नाही। म्हणजे इथल्या काय आठवणी? खूपच आठवणी, म्हणजे लालबागचा राजा वगैरे पूर्वी मला असं चांगलं आठवतं की असं गल्लीच्या बाहेर उभं राहून असं केलं की लालबागचा राजा दिसायचा। लालबागच्या राजाला जाणं म्हणजे एक मोठं चिकिरीचं काम झालेलं, एवढी गर्दी आहे। आणि जाता की नाही? जातो, कारण काय आहे की आपण आपले मूळ कधी विसरायचे नसतात ना। मी लालबाग परळमध्ये वाढलो आहे म्हटल्यानंतर तिकडचं मग ती गणेश गल्ली असेल किंवा चिंतामणी असेल, ही सगळी जी गणेश मंडळं आहेत इथे संधी मिळेल तेव्हा जाऊन नतमस्तक होणं फार महत्त्वाचं असतं। आणि काय ना, आपण मोठे नसतो ना देवाच्या पुढे, देव खूपच मोठा आहे, त्यामुळे तीच आपल्याला संधी देत असतात, आपण काम करत राहतो। मग अशा वेळेस कुठेतरी ती वेळ येते की जेव्हा आपण एक नतमस्तक होऊन थँक्यू तर म्हणू शकतो। आमच्या घरी 1.5 दिवस रेलचेल असते लोकांची, माझे सगळे नातेवाईक बऱ्यापैकी येतात, माझे मित्रमंडळी येतात आणि एक उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण असतं, मजा येते हे सगळं करायला। महाराष्ट्र शाहीर, बाई पण भारी देवासारख्या कलाकृती लोकांनी पाहिल्या, डोक्यावर घेतलं। पुढची लोकांना एक अपेक्षा आहे, काय तुम्ही नवीन कलाकृती घेऊन येणार आहात यापुढे? काय की सध्या कलर्स मराठी या वाहिनीची जबाबदारी मी घेतलेली आहे मागच्या नोव्हेंबरपासून, त्यामुळे या वाहिनीमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा नवीन शोज असतात, खूप काम असतं वेगळं। कॉर्पोरेट लेवलला मी कधी काम केलं नव्हतं, हा माझ्या आयुष्यातला पहिली संधी आहे आणि अशी अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली आणि मी ती घेतली। पण या सगळ्या भाऊगर्दीमध्ये मला अजिबातच मला शूटिंगसाठी वेळ मिळत नाही आहे आणि मला मानसिक आनंद होतो आहे त्याचा। काय असतं माहिती आहे ना की एक धुरळा असतो ना, तो कम्प्लिटली सेटल झाल्यानंतर पुढचं चित्र दिसतं। तर मग उगाचच बाईपणच्या त्या भव्य यशाच्या धुरळ्यामध्ये येऊन लोकांच्या अपेक्षा खूप असणार आहेत आणि नवीन आल्यानंतर, नवीन कुठली कलाकृती असल्यानंतर लोकांची अपेक्षा असतेच, पण आपल्याला वेळ मिळाला पाहिजे ना। मी जे काम करतोय आजपर्यंत, मी जे काम केलं, अगदी सही नाटक असेल, गंगाधर टिपरे सिरियल असेल, अगबाई सिनेमा असेल किंवा बाई पण भारी देवा सिनेमा असेल, हे शेवट 30 वर्ष मी काम करतो। या 30 वर्षामध्ये मी जोपर्यंत मी मानसिकरित्या आनंदी नाही ना, तोपर्यंत रसिक आनंदी होणारच नाही आहेत। त्यामुळे हा माझा थोडा एक काय म्हणतात त्याला, स्वतःला ओळखण्याचा एक वेळ आहे, मला काय केलं पाहिजे। कारण मित्र म्हणून सांगतो की कुठलंही तुझं यश असतं, ते यश आपल्याला मिळाल्यानंतर त्या यशाच्यावर एक आपल्याला आत्मविश्वास येतो, पण त्या बेफिकिरीत आपण काम करून उपयोगाचं नाही। आपल्याला लोक स्वीकारतील, आता मी काही केलं तरी लोक बघतील, लोक खूप हुशार असतात आणि आपण जेव्हा मायबाप रसिक प्रेक्षक बनतो, आपण आपल्या आईवडिलांना नाही फसवत ना। त्यामुळे मी त्यांना खूप सिरियसली डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांचा विचार करून काम करणारा माणूस आहे। वेळ येईल
आणि लवकरच येईल. तर अशा पद्धतीनं केदार सरांनी त्यांच्या लालबागपासूनच्या सगळ्या आठवणी सांगितल्यात आणि गणेशोत्सव नेमका त्यांच्यासाठी काय तो आनंद त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. कॅमेरामॅन आतिशसह सुधीर काकडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.